इन्फर्टिलिटी हा फक्त आता शहराचा आजार राहिलेला नाही आहे. IVF हा पहिला पर्याय आहे की आजकालच्या जोडप्यासाठी शेवटचा पर्याय? IVF पहिला पर्याय सुद्धा काही लोकांना असू शकतो. इन्फर्टिलिटीची समस्या ही महिलांमध्येच आहे की पुरुषांमध्ये आहे? इन्फर्टिलिटीचं दोघांमध्ये, स्त्री आणि पुरुष, समान कॉन्ट्रीब्युशन. पुरुष अजूनही सीमेन अनालिसिस करायला लाजतात का? अर्थात प्रमाण थोडंसं शहराकडे जास्त आहे, ग्रामीण भागाकडे, पण थोडासा अवेअरनेस ग्रामीण भागामध्ये कमी असल्यामुळे तिथेही अनेक जोडपी आपल्याला दिसतात की त्यांनी तपासण्याच केलेल्या नाहीयेत. वाढत्या एजनुसार प्रेग्नन्सी राहायला अडचण येऊ शकते आणि ती प्रेग्नन्सी कंटिन्यू व्हायला सुद्धा अडचण असू शकते, कारण वाढत्या वयानुसार BP, शुगर, थायरॉइड हे प्रॉब्लेम वाढतात आणि प्रेग्नन्सीचे कॉम्प्लिकेशन्स तसेच वाढतात. IVFचा सक्सेस रेट बाकी सगळ्या ट्रीटमेंटपेक्षा जास्त आहे, पण 100% हे ह्युमन बॉडीमध्ये गॅरंटी अशी कधी नसते. महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे की 100% प्रेग्नन्सी फर्स्ट अटेम्प्टमध्ये राहावी ह्यासाठी काय केलं पाहिजे. ते जर आपण केलं तर पहिल्या अटेम्प्टमध्ये 100% प्रेग्नन्सी IVFनी त्या जोडप्याला राहू शकते. गर्भसंस्कार फार महत्त्वाचे आणि त्याची सुरुवात प्री कन्सेप्शन पासून प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा ती कंटिन्यू घ्यायला पाहिजे, कारण मेडिकल सायन्स प्रमाणे 5 महिन्यापासूनचा बाळ ऐकू शकतो. सो अशा वेळेला आपण त्या बाळाला काय इनपुट्स देतो आहे ह्यावर पुढलं सगळं अवलंबून आहे. तर जेव्हा प्रेग्नन्सी राहत नाही किंवा इन्फर्टिलिटीची आपण जो 100 जोडपी घेतली तर त्यातले 40% म्हणजे 40% यांच्यामध्ये मेल फॅक्टर असतो, म्हणजे पुरुषांमध्ये काहीतरी कमतरता. 40% मध्ये फिमेल फॅक्टर्स असतो. म्हणजे जर आपण बघितलं तर निसर्गाने स्त्री पुरुष दोघांना सुद्धा इक्वल इम्पॉर्टन्स दिला आहे. IVFचा सक्सेस रेट जर आपण बघायला गेलो तर साधारण एक 60 ते 80% पर्यंत असतो. नमस्कार, मी डॉक्टर सायली. भारी लोक या पॉडकास्टमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. जसं प्रत्येक पॉडकास्ट हा एक वेगळ्या वेगळ्या फॅक्टर्सना घेऊन आपण ऐकत असतो, तसंच आजचा पॉडकास्ट हा एक खूप जास्त प्रत्येकाशी संबंधित, प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या आजूबाजूला चालत असणारा हा विषय आहे. तर आपल्यासोबत असंच आज एक भारी व्यक्तिमत्व आहे आणि त्या म्हणजे डॉक्टर चारुता जोगळेकर मॅम. सो वेलकम मॅम. वेलकम. तर आपण त्यांच्याकडून आज इन्फर्टिलिटी, IVF किंवा प्रेग्नन्सी या सगळ्या ॲस्पेक्ट्सने आज त्यांच्याबरोबर आपण मस्त गप्पा मारणार आहोत. सो चारुता मॅम, तुमची ही जर्नी म्हणजे ॲज अ डॉक्टर, ॲज अ गायनेकोलॉजिस्ट आणि आता एक फर्टिलिटी स्पेशलिस्ट म्हणून याची सुरुवात कशी झाली, काय सांगाल? माझे वडील गायनेकोलॉजिस्ट आहे. सो लहानपणापासून माझं हे ठरलं होतं की मला पुढे गायनेकोलॉजिस्ट व्हायचं आहे. आणि गायनेकोलॉजिस्ट होताना त्याला अनेक अँगल्स असतात, म्हणजे फक्त डिलेव्हरी एवढा एक अँगल नसतो. जेव्हा पिरियड्स यायला लागतात, म्हणजे मेनार्की आपण म्हणतो, किंवा लग्न प्लॅन करायचं असतं, किंवा प्रेग्नन्सी प्लॅन करायची असते, किंवा आता प्रेग्नन्सी ऑलरेडी आहे, पुढे काय काळजी घ्यायची असते, आणि पुढला टप्पा असतो की पाळी थांबण्याच्या वेळेसच्या गोष्टी. सो हा सगळा अँगल त्यामध्ये कव्हर होतो. आणि मला लहानपणापासून असं वाटलं की एक मुलगी म्हणून मे बी मी ह्या गोष्टी जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकेन. घरातच बाळकडू सगळ्या गोष्टींचं होतं. माझी आई प्रोफेसर असल्यामुळे एक तो पण अँगल लहानपणापासून होता, त्यामुळे मी ते ठरवलं आणि नशिबाने ॲडमिशनसुद्धा मिळाली आणि पुढे मग त्यामध्ये अजून गोष्टी करत गेले. ऑब्स्टेटिक्स तर करतेच आणि आता त्याच्यामध्ये IVF सेंटरची पण जोड झाली आहे. सो अशा सगळ्या गोष्टींवर जेव्हा आपण समोरच्यांशी बोलतो किंवा त्यांना प्रेग्नन्सी देतो, नॅचरली प्रेग्नन्सी असेल तर त्यामध्ये काय काळजी घ्यायची हे सगळं सांगतो. सो हा आनंद मला आधीपासून घ्यायची इच्छा होती आणि म्हणून मी चूज केला आणि गायनेकोलॉजीचं. सो खूप छान. म्हणजे हे बाळकडू आपण जे म्हणतो तर तुम्हाला घरातनच ते लाभलं आणि आज म्हणजे तुमचा हा प्रवास इतका छान सुरू आहे. सो त्याच्यामध्ये एक आजकालचा जो मुद्दा आहे म्हणजे सगळीकडे, मग ते गाव असो किंवा शहर असो, की इन्फर्टिलिटी किंवा बाळ होत नाहीये. तर इन्फर्टिलिटी म्हणजे नक्की काय? आता इन्फर्टिलिटीचं एक
डेफिनेशन आहे जी मेडिकल सायन्सप्रमाणे पुस्तकातली आयडियल डेफिनेशन आहे की ज्या जोडप्यांना माहिती आहे की प्रेग्नन्सीसाठी कधी रिलेशन ठेवले पाहिजे, असे 12 महिने त्यांनी ट्राय केला आणि तरीही प्रेग्नन्सी राहत नसेल तर डेफिनेशनप्रमाणे याला इन्फर्टिलिटी म्हणतात. पण डेफिनेशनप्रमाणे आयुष्य नसतं, कारण लग्नाच्या वेळेस जर वय 25 असेल आणि लग्नाच्या वेळेस जर वय 35-36 असेल, जे आपण आत्ता कॉमनली बघतो, तर दोघांना आपण सेम निकषांवर घेऊ शकत नाही. जसं बायकोचं वय महत्त्वाचं आहे तसं नवऱ्याचं पण वय महत्त्वाचं आहे. त्यामुळे बेसिकली इन्फर्टिलिटीची नीट डेफिनेशन काय आहे पेक्षा हा प्रॉब्लेम जो आहे हा वाढत चाललाय. याला अनेक अँगल्स आहे. एक अँगल आहे की लोकांना बरीच माहिती पण त्या गोष्टीची नाही आहे किंवा जी माहिती आहे ती मे बी मेडिकली करेक्ट नाही आहे. आणि दुसरा एक त्याला अँगल आहे की प्लॅनिंग करायचं असतं, करिअर फ्रंटवर पुढे जायचं असतं. त्यामुळे इन जनरल इन्फर्टिलिटीचं प्रमाण आपल्याला वाढताना दिसतं. तसंच त्याच्याबरोबर जे आपल्या फूड हॅबिट्स आहेत किंवा उशिरापर्यंत जागरण आहेत किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट, खूप स्ट्रेस हल्ली सगळ्यांना आहे, तर या सगळ्याचा बॉडीवर जो निगेटिव्ह इफेक्ट या सगळ्याचा बॉडीवर जो इफेक्ट होतो तो कधी पॉझिटिव्ह असतो कधी निगेटिव्ह असतो. आणि हे मेन कारण आहे की इन्फर्टिलिटी हे वाढत चाललं आहे. मग आता इन्फर्टिलिटी ज्यावेळेस येतं तर त्यावेळेस IVF हा कुठेतरी त्याला आता एक जोडला गेलेला शब्द आहे. बरोबर. तर मग IVF म्हणजे नक्की काय आणि हे IVF खरंच गरजेचं असतं का? प्रेग्नन्सी राहण्याच्या खरं 4 पद्धती आहे. एक नॅचरल, जिथे डॉक्टरांचा डायरेक्ट प्रेग्नन्सी राहण्याशी संबंधित नसतो. बेसिक काही ट्रीटमेंट असतात ज्याला आम्ही TIC किंवा टाइमली इंटरकोर्स म्हणतो किंवा IUI इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन. ह्याच्या पुढला जो अस्पेक्ट असतो तो IVF आहे. आता काय झालंय माहितीये का, IVF विषयी खूप जास्त थॉट्स आहेत, पॉझिटिव्ह सुद्धा आणि निगेटिव्ह सुद्धा. सो मला हे सांगायचं आहे की IVF ही टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजी अशांसाठी की ज्यांना बेसिक पद्धतीने किंवा नॅचरली प्रेग्नन्सी राहत नसेल तर त्यांनी जरूर IVFचा उपयोग करून घेतला पाहिजे. कारण पूर्वी जेव्हा ही सिस्टीम नव्हती तेव्हा अशा जोडप्यांना प्रेग्नन्सी देता येणं हे जवळपास अवघड होतं. पण प्रत्येक पेशंटला IVFची गरज आहेच असं नाही आहे. सो जसं आपण टेलरकडे जातो आणि टेलरमेड आपल्या मापाचे कपडे शिवून घेतो, त्याचप्रमाणे प्रत्येक जोडप्याचा हा टेलरमेड ट्रीटमेंट प्लॅन असतो. ज्यांना IVFची गरज आहे त्यांना ते सांगितलं गेलं पाहिजे, त्याच्याविषयीच्या शंका दूर करून IVFच्या दिशेने पुढे जायला पाहिजे. आणि ज्यांना IVFची गरज नाही आहे त्यांनी इतर काय केल्या पाहिजे गोष्टी ज्यांनी प्रेग्नन्सी लवकर राहील हे आपण बघायला पाहिजे. येस, खूप छान तुम्ही उदाहरण दिलं त्याला आपण म्हणजे बेसिक याच्यामध्ये. तर ते याच्यामध्ये आणखी एक खूपदा असा प्रश्न असतो की मग शहरात हे खूप वाढलंय किंवा ग्रामीण भागात तितकं नाहीये. तर खरंच म्हणजे आज तुम्ही प्रॅक्टिस जिथे करताय तर त्याबद्दलही थोडं सांगाल की कशा वेने म्हणजे तुम्ही आज दोन्हीकडे प्रॅक्टिस केली आहे. सो तुमचा काय अनुभव आहे की कुठे हे जास्त प्रमाण आहे इन्फर्टिलिटीच? इन्फर्टिलिटी हा फक्त आता शहराचा आजार राहिलेला नाही आहे. अर्थात प्रमाण थोडंसं शहराकडे जास्त आहे ग्रामीण भागाकडे, पण थोडासा अवेअरनेस ग्रामीण भागामध्ये कमी असल्यामुळे तिथेही अनेक जोडपी आपल्याला दिसतात की त्यांनी तपासण्याच केलेल्या नाहीयेत. आणि जस्ट ब्लाइंडली किंवा इतक्या लवकर डॉक्टरांकडे कशासाठी जायचं, आधी आपण करून तर बघू, आमच्या काळी तर झाल्या होत्या. सो हा एक सोशल अँगल सुद्धा तिथे आहे. पण आता तिथेही चित्र बदललेलं आहे. आता तिथेही लोक प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंगसाठी येतात आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला ट्रीटमेंट देणं सोपं जातं आहे. त्यामुळे फक्त IVF किंवा इन्फर्टिलिटी हा शहराचा आजार नाही आहे किंवा बिघाड नाही आहे आपण म्हणू आजारापेक्षा. ग्रामीण भागात सुद्धा ह्या गोष्टी तेवढ्याच वाढत आहेत. कारण काय आहे, मॉल्स म्हणा, हॉटेल्स म्हणा, हे सगळीकडे पोचले आहे. नेटवर्किंग मोबाईल सगळीकडे पोचलेलं आहे आणि त्याच्यामुळे लाईफस्टाईल सगळ्यांचीच मॉडिफाय झालेली आहे. त्यामुळे माझ्या मते वंध्यत्व हा सगळीकडल्यांसाठीचा एक विषय झालेला आहे. आणि आता यामध्ये जे आपण म्हणतो की स्त्री आणि पुरुष, तर खरंच अजून तेवढी समानता आली आहे का की अजूनही स्त्री हीच कारणीभूत आहे इन्फर्टिलिटीला, की पुरुषांचंही काही त्याच्यात खरंच कॉजेस काय काय असू शकतात? मेडिकली जर आपण ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर जेव्हा प्रेग्नन्सी राहत नाही किंवा इन्फर्टिलिटीची आपण जर 100 जोडपी घेतली तर त्यातले 40% म्हणजे 40% यांच्यामध्ये मेल फॅक्टर असतो, म्हणजे पुरुषांमध्ये काहीतरी कमतरता. 40% मध्ये फिमेल फॅक्टर्स असतो. म्हणजे जर आपण बघितलं तर निसर्गाने स्त्री पुरुष दोघांना सुद्धा इक्वल इम्पॉर्टन्स दिला आहे.
10% अशी जोडपी असतात ज्याच्यामध्ये मेल फिमेल दोन्ही पार्टनरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि 10% जे उरलेले 10% त्यांच्यामध्ये अनएक्सप्लेन्ड आपण म्हणतो की दोघांचेही सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहे बेसिक, पण तरीही प्रेग्नन्सी राहत नाही. सो ह्याच्यामध्ये अजून डीपमध्ये जाऊन आपल्याला बघायला लागतं. सो स्त्री पुरुष वेगळं वेगळं कॉन्ट्रीब्युशन नाही. सो दोघांनी सुद्धा या गोष्टीकडे एक जोडप्याची प्रेग्नन्सी असते असं मी नेहमी म्हणत असते. जरी ते We are स्त्रीच्या pregnant. शरीरात करेक्ट स्त्रीच्या शरीरात जरी ते बाळ वाढत असलं तरी ती त्या जोडप्याची प्रेग्नन्सी असते. त्यामुळे दोघंही जेव्हा ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड असतात आणि दोघांचेही जेव्हा आपण एकाच वेळेला बेसिक तपासण्या करतो तर लवकर रिझल्ट मिळतो आणि लवकर आपल्याला हातात बाळ मिळणं जे आपण म्हणतो. नुसत्या किटवर 2 रेषा आल्या हे आपलं एम नसावं, ना डॉक्टरांचं ना त्या जोडप्याचं. हातात हेल्दी बाळ आलं पाहिजे. हे सगळं करताना थ्रूआउट प्रेग्नन्सी आईचं पल्स, BP, आईचं शुगर लेव्हल्स, तिचं थायरॉइड लेव्हल्स ह्या कशा मेंटेन राहतील, तिचं न्यूट्रिशनल कसं राहील मेंटेन, हे बघणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच नवरा बायको या दोघांचा पण समान सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रेग्नन्सी राहिल्यापासून फार डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा मी म्हणेन मग त्याच्यामध्ये. खूप छान तुम्ही इथे हा मुद्दा घेतलात की फक्त स्त्री त्याच्यासाठी कारणीभूत नाहीये की इन्फर्टिलिटीसाठी. सो जसं आता तुम्ही तो मुद्दा घेतलात की दोघेही इक्वली जबाबदार आहेत. बरोबर. जे आज आपण बघतोय की वी आर प्रेग्नंटचं शूट्स आहेत किंवा बरोबर. अशा काही गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये नुसतं वी आर प्रेग्नंट दाखवणं नाही तर ते असणं, बरोबर. एकत्र असणं पण तेवढं इम्पॉर्टंट आहे. तर या फेजमध्ये जसं ह्या सगळ्या गोष्टी ज्याला तुम्ही म्हणाला डाएट आहे किंवा बाकी आपलं ओव्हरऑल न्यूट्रिशन आहे, बरोबर. बॉडी आपलं लाईफस्टाईल आहे, बॉडी एज एक्झॅक्टली काय आहे ते फॅक्टर आहे. तर याच्यामध्ये इमोशनल आणि मेंटल हे हेल्दी असणं हे किती इम्पॉर्टंट आहे प्रेग्नन्सीच्या खूप journey मध्ये. गरजेचं आहे. कारण प्रेग्नन्सी राहणार युट्रसमध्ये, पण जरी ती युट्रसमध्ये राहणार तरी सगळ्या बॉडीला हा ब्लड सप्लाय करणारा हार्ट सेमच आहे. सगळ्या बॉडीचे कोऑर्डिनेशन सगळे घडवून आणणारा हे ब्रेन आहे. फिमेल बॉडी जी आहे ही पूर्ण हॉर्मोन्सचा इंटरप्ले आहे आणि त्याच्यासाठी फक्त युट्रसवर फोकस करून चालणार नाहीये. त्यामुळे जसे कॉम्बिनेशन आपण नेहमी करायला पाहिजे. जर ती मेंटली साऊंड नसेल तर प्रेग्नन्सी राहायला पण अवघड होणार आणि राहिलेली प्रेग्नन्सी पुढे टिकायला सुद्धा अवघड होणार. आपल्याला फक्त प्रेग्नन्सी नको आहे, आपल्याला हेल्दी बाळ हवं आहे. आणि हे सगळं करत असताना 9 महिने ती आई सुद्धा हेल्दी असणं गरजेचं आहे. म्हणून तिचा इमोशनल आस्पेक्ट आपण जो म्हणतो म्हणजे मानसिक, भावनिक आणि शारीरिक या सगळ्याच्यावर आपल्याला वर्क करायला पाहिजे. हा एम ठेवूनच पुढे जायला पाहिजे. इथे गर्भसंस्कार इम्पॉर्टंट आहेत का, काय वाटतं? अर्थातच गर्भसंस्कार फार महत्वाचे आणि त्याची सुरुवात प्री-कन्सेप्शन पासून प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा ती कंटिन्यू घ्यायला पाहिजे. कारण मेडिकल सायन्स प्रमाणे 5 महिन्यापासूनचा बाळ ऐकू शकतं. सो अशा वेळेला आपण त्या बाळाला काय इनपुट्स देतो आहे ह्यावर पुढलं सगळं अवलंबून आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जरी आपण बाळाशी रोज बोललो नाही तरी जे आपले स्ट्रेस लेव्हल्स आहे बॉडीमध्ये किंवा आपले जे विचार आहे ह्याच्यानुसार आपल्या शरीरामध्ये स्टिरॉइड सिक्रिशन, कॉर्टिसोल सिक्रिशन्स किंवा आपले पल्स BP सुद्धा व्हेरी होतात. आणि बाळ हे 9 महिने हा खूप मोठा पिरियड आहे. 9 महिने म्हणजे त्या बाळाचा पूर्ण आयुष्याचा जो पाया रचला जातो हा ते बाळ आईच्या पोटात असताना रचला जातो. सो तो जर आपण हेल्दी केला तर नॅचरली पुढे सगळं आपल्याला छानच मिळणार आहे. चांगली बी पेरली तरच चांगलं झाड येणार आहे. हेच गर्भसंस्कार आहे जे आपण निसर्गाचं उदाहरण देतो. ह्युमन बॉडी सुद्धा तेच आहे. जमीन म्हणजे गर्भाशय आहे आणि त्यातला आपण जो अंकुर आपण जे बी पेरतो ते म्हणजे बाळ आहे. त्याची नाळ जेव्हा जुळते तेव्हाच गोष्टी चांगल्या होतात आणि या नाळ जुळण्यासाठी गर्भसंस्कार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. सो खूप छान वाटतं की ज्यावेळेस एक म्हणजे गायनेकोलॉजिस्ट म्हणतात किंवा या भाषेने किंवा या अनुषंगाने इथे मांडतात की फक्त फिजिकल डेव्हलपमेंट म्हणजे बाळ फिजिकली आपल्या हातात असणं असं नाहीये. तर ते बाळ होलिस्टिक म्हणजे ॲज अ होल हेल्थ जे डेफिनेशन आहे अकॉर्डिंग टू WHO त्या अकॉर्डिंगली बाळ आपल्या हातात असणं म्हणजे ते हेल्दी आहे. सो खूप छान. सो जसं आता आपण बघतो की IVF फॅक्टर्स आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी, तर इथे मग ओवम आणि स्पर्म म्हणजे आज प्रत्येक जण खूप सोशल आहे किंवा सोशली ऍक्टिव्ह आहे तर खूप रिसर्च करत असतात सगळेजण. तर मग हे स्पर्म क्वालिटी आणि एग्सची आपली क्वालिटी जी आहे तर ती छान ठेवणं किंवा फर्टिलिटी आपली बूस्ट करणं याबद्दल काय सांगाल?
बेसिकली तेच जे मी म्हटलं की आपण जेव्हा प्रेग्नन्सी प्लॅन करतो आहे त्याच्या आधीपासून, म्हणजे माझं तर असं म्हणणं असतं की लग्न झाल्याच त्या जोडप्यांनी आयडियली यायला पाहिजे. की साधारण आमचा विचार आहे की आम्हाला 1-2 वर्षानंतर प्रेग्नन्सी प्लॅन करायची, आणि येतात. तर कालच्या चोपडीला असे आले होते की त्यांचं नुकतंच लग्न झालं आहे. घरचे म्हणतायत लगेच चान्स घ्या. नवऱ्याचं वय 27 वर्ष आहे, बायकोचं वय 23 वर्ष आहे. पण त्यांना दोघांना आत्ता नाही हवी आहे प्रेग्नन्सी. सो ते मला येऊन भेटलेत की ते म्हणाले की आम्ही काय करावं, म्हणजे आम्ही एवढा IVFचं ऐकतो, कुठेतरी त्याची पण भीती वाटते की थांबलो तर IVF होईल का. सो ही स्टेप फार महत्त्वाची असते की त्यांना जाणीव असली पाहिजे की मी कधी यायचं. सो ते जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा अप्रोच काय असतो की ठीक आहे, तुम्हाला अजून समजा 2 वर्ष तुम्हाला प्लॅन करायचं नाही आहे, पण आपली बॉडी जी आहे ही बदलत राहते काळानुसार, बरोबर. सो आत्ता जर तुम्ही लोकं ऑलरेडी मॅरिड आहात आणि तुमचा हा कॉन्शियस क्लिअर आहे की 2 वर्ष नाही करायचं, तर मी काल त्यांना काय सांगितलं की आपण बेसिक तुमच्या ज्या टेस्ट आहे त्या करून घेऊ. कारण आपण असं गृहीत नाही धरू शकत की त्यांचं वय चांगलं आहे म्हणजे त्यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे. कारण वय हा एक फॅक्टर असतो, फक्त वयावर सगळ्या गोष्टी अवलंबून नसतात. त्यांचे जर रिपोर्ट्स नॉर्मल असतील तर अशांना आपण सांगू शकतो की आपण साधारण 1-1.5-2 वर्ष थांबू शकतो. हे सगळं करताना हिस्ट्री टेकिंग फार महत्त्वाचा भाग असतो. नुसते रिपोर्ट्स म्हणजे ती व्यक्ती नाही. सो बाकी तिच्या हॅबिट्स काय आहे, तिच्या उंचीप्रमाणे तिचं वजन आहे का, तिच्या स्ट्रेस लेव्हल कशा आहे, जर त्यांना प्लॅन करायचं आहे 2 वर्षानंतर, सो त्याच्यासाठीची तयारी जी आहे ती आधीपासून सुरू होते. कारण फास्ट लाईफ आहे, लोकांना 3 वर्ष नको आहे प्रेग्नन्सी आणि मग लगेचच हवी. आता मी ठरवलं ना या 2 महिन्यात राहिलीच पाहिजे, आणि नाही राहिली नाही तर फार स्ट्रेसमध्ये येतात ते. कारण आधी प्लॅनिंग केलं असतं, घरच्यांना सांगितलं असतं, घरचे त्याला तयार नसतात, तरी या दोघांनी एकमेकांच्या सल्ल्याने आणि संमतीने थांबलेले असतात. आता जर नाही राहिली प्रेग्नन्सी तर घरचे अजून मागे लागतात. सो बेसिकली ह्युमन बॉडी ही टेक्नॉलॉजी नाही. 2G, 3G, 5G, 4G अशा पद्धतीने आपली सिस्टीम काम करत नाही. आपल्या आधीच्या जनरेशनला, त्याच्या आधीच्या जनरेशनला ज्या पद्धतीने प्रेग्नन्सी राहत असते तीच पद्धत आयुष्यभर राहत असते. वाढत्या वयानुसार बीजांचा आकडा हा कमी होत असतो. पुरुषांमध्ये एवढे बदल युजली होत नाही. पण जर एखाद्यांना प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल तर बेसिक टेस्ट त्यांचे आपल्याला करायला पाहिजे, आणि मगच आपणही त्यांना सांगू शकतो की तुम्ही एवढं थांबू शकता का नाही थांबू शकत. सो फर्टिलिटी बूस्ट करण्यामध्ये डाएटचा काय रोल आहे? म्हणजे जसं आता तुम्ही म्हणालात की 3 वर्ष नको असते एखाद्याला प्रेग्नन्सी, आणि हवी आहे तर याच महिन्यात हवी आहे किंवा याच 2 महिन्यात हवी आहे असं खूपदा असतं. पण मग हे असं शक्य नाहीये का, तर आपण माणसं आहोत, आपण मशीन नाही आहोत. सो या फेजमध्ये, या केसमध्ये ज्यावेळेस ते प्लॅनिंग मध्ये आहेत, तो डाएट कसा असावा त्याबद्दल काय सांगतात? डाएटमध्ये ॲक्च्युली इंडिव्हिज्युअलायझेशन असतं खूप जास्त, कारण BMI, त्यांच्या लाईफस्टाईल, त्यांच्या इटिंग पॅटर्न, त्यांचे ड्युटी शेड्यूल्स याप्रमाणे बदल होतो. युजली मी याच्यामध्ये डायटिशियनचं इन्व्हॉल्वमेंट घेत असते, कारण अंडर न्यूट्रिशन पण नको आणि ओव्हर न्यूट्रिशन पण नको. डाएटसोबत एक्सरसाइजेस सुद्धा मॅन्डेटरी असतात, कारण एक्सरसाइज हा फक्त वेट लॉससाठी नसतो. एक्सरसाइज हा इन जनरल ब्लड सर्क्युलेशन चांगलं करण्यासाठी असतो. ज्या गोळ्या मी देणार आहे त्या मी डायरेक्ट ओव्हरीमध्ये नाही टाकणार आहे तिच्या, त्या तिथपर्यंत मॅक्सिमम कधी पोहोचतील जेव्हा ब्लड सर्क्युलेशन तिचं चांगलं असेल. आणि कुठेतरी यांनी हार्टला पण एक ॲक्टिव्हिटी, ब्रेन ॲक्टिव्हिटी ती सुद्धा होते. सो रेग्युलर एक्सरसाइज, डाएट पण महत्त्वाचा असतो. आणि डाएटमध्ये आपण जर तसं म्हटलं ते कम्प्लीट डाएट ज्यामध्ये इट इन्क्लूड्स व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, हे सगळं आपल्याला घ्यायला लागतं. पण सगळ्यांना सरसकट आपण एक डाएट नाही देऊ शकत. त्याचा डेफिनेटली डाएटचं कॉन्ट्रीब्युशन हे आहेच, कारण बॉडी आतूनच जर हेल्दी नसेल तर ती तो स्ट्रेस सहन नाही करू शकणार. एक्झॅक्टली. आणि मग आता या केसेसमध्ये कधी कधी जसं तुम्ही म्हणालात की नॅचरली कधी कधी राहून जात असेल की कोणी एज फॅक्टर नाहीये. आज आपण म्हणतो की आधी खूपदा असं IVF केलं हे ऐकूच नाही यायचं, पण आजकाल कदाचित ती 20व्या-21व्या वर्षी असते आणि मग कधीतरी IVF केलेलं असतं किंवा त्याला एज फॅक्टर असा नाहीये. तर मग IVF आधीचे असे काही उपचार आहेत का की जे करणं नेसेसरी आहे किंवा बघणं नेसेसरी आहेत ना? बेसिकली ट्रीटमेंट ही टेलर मेड असते, मी तुम्हाला मगाशी बोलले. सो दोघांचे जे रिपोर्ट आहे, दोघांना लग्नाला किती वर्ष झाले आहेत, लोक कितपत अँशियस आहे दोघं सुद्धा प्रेग्नन्सीचे, ह्या हिशोबाने आपल्याला त्यांच्याशी बोलून ऑप्शन्स हे नेहमी द्यायचे असतात. सो जर न्यूली मॅरिड असतील, वर्षभरच झालं असेल, आत्ता 1-2-4 महिनेच प्लॅन करत असतील, आणि जसं मी मगाशी बोलले की आपण बेसिक टेस्ट करूनच घ्यायच्या, आणि त्या रिपोर्टमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल की बेसिक ट्रीटमेंटनी प्रेग्नन्सी राहत नाही तर आपल्याला IVFच सांगावं लागतं.
पण जर सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतील तर IVFच्या व्यतिरिक्त ज्या ट्रीटमेंट असतात, ज्यामध्ये त्यांचं काउन्सिलिंग सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो, ज्यात डाएट, एक्सरसाइज, बेसिक मेडिसिन, सप्लिमेंट्स, जशा फॉलिक ॲसिड्स असतात, ह्या येतात. त्यांच्या काही बाकी ॲडिक्शन्स आहेत का, त्याप्रमाणे काही गोष्टी बदलायला लागतात, चेकअप करायला लागतात. हजबंड आणि वाईफ दोघांचे सुद्धा एक्झामिनेशनसुद्धा आणि रिपोर्ट्ससुद्धा. ह्याच्यानंतर नॅचरल ट्रायल जर ते आत्ताच ट्राय करत असेल 2-3 महिने, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहे, त्यांना फर्टिलिटी पिरियड आपण एक्सप्लेन करायचा असतो. कारण बरेचदा ह्या गोष्टीच्या मागचं सायंटिफिक डिस्कशन कधी झालेलं नसतं. कुठेतरी 2 मित्र बोललेले असतात, कुठेतरी काहीतरी वाचलेलं असतं. त्यामुळे बसून त्या जोडप्याला आपल्याला हे सगळं फर्टिलिटी ड्युरेशन काय आहे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे सांगायला पाहिजे. सगळे रिपोर्ट्स चांगले असतील तर 3 ते 4 महिने आपण नॅचरल ट्रायलला त्यांना देऊ शकतो. आणि जर त्यांनीही कन्सीव्ह होत नसेल तर मग पुढल्या ट्रीटमेंट्स असतात IVFच्या आधीच्या, ज्याला आपण टाइमली इंटरकोर्स म्हणतो, किंवा दुसरी असते ज्याला आपण IUI म्हणतो. सो याच्यामध्ये बीजवाढीच्या आपण गोळ्या देतो पेशंटला पाळीच्या 2-3 दिवसापासून 5 दिवस, 10व्या-11व्या दिवसापासून 1 दिवस आड सोनोग्राफी त्यांची असते. आणि बीज कसे वाढतायत, ॲडिक्वेट साईज आहे का, त्याला ब्लड सप्लाय चांगला आहे का, त्याच्यासोबत एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाची गादी आतमध्ये जिथे उद्या ते बाळ रुजणार आहे, ती व्यवस्थित तयार होते आहे ना, त्याचा थिकनेस चांगला आहे ना, त्याचा ब्लड सप्लाय चांगला आहे ना, हे सोनोग्राफीत आपण बघतो. याला आम्ही फॉलिक्युलर स्टडी किंवा फॉलिक्युलर मॉनिटरिंग म्हणतो. आणि त्या हिशोबाने आम्ही त्यांना रिलेशन ठेवायला सांगतो. याला आम्ही टाइमली इंटरकोर्स किंवा TIC म्हणतो. IUI ही अशी एक ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये आपण काही सिमेन फॅक्टर असेल की थोडासा ॲबनॉर्मॅलिटी आहे, सो अशाला सिमेन सॅम्पल टेक्निशियनकडे देऊन टेक्निशियन ते प्रोसेस करतात. आणि एका छोट्या स्ट्रॉद्वारे जे प्रोसेस सॅम्पल आहे, प्रोसेसमध्ये आपण काय करतो, त्यातले सगळे डेड स्पर्म्स, अनावश्यक स्पर्म्स आपण काढून टाकतो. जे चांगले स्पर्म्स आहेत त्यांची आपण क्षमता वाढवतो. आणि एका छोट्या स्ट्रॉद्वारे आपण कॅन्युलाद्वारे गर्भाशयाच्या आत ते सोडतो आम्ही. सो ही प्रोसिजर जी आहे ही पेनलेस प्रोसिजर आहे. सो बेसिक ट्रीटमेंटपेक्षा ही ॲडव्हान्स्ड आणि जास्त सक्सेसवाली ट्रीटमेंट आहे, ज्याला IUI म्हणतात. सो ढोबळमानाने 4 हेडिंग्स प्रेग्नन्सी राहण्याचे, एक नॅचरल, एक जे मी सांगितलं TIC टाइमली इंटरकोर्स, तिसरं IUI आणि चौथा IVF. मग याचे पुढे सबटाईप्स आहे डिपेंडिंग ऑन दॅट कपल्स रिक्वायरमेंट. सक्सेस रेशो किती आहे किंवा सक्सेस रेट किती आहे IVFचा? बरोबर. IVFचा सक्सेस रेट जर आपण बघायला गेलो तर साधारण एक 60 ते 80% पर्यंत असतो. पण कसं असतं माहिती का, हे अनालिसिस एक वेगळा भाग असतो. पण कोणाची कधी तुम्ही ऐकली आहे का प्रेग्नन्सी 50%, 60%? सो तर माझ्याकडे जे कपल्स येतात मी त्यांना तेच सांगते की आयदर तुम्ही प्रेग्नंट होणार 100%, तुम्हाला राहिली प्रेग्नन्सी, याचा अर्थ तुम्ही 100% प्रेग्नंट आहात, किंवा नाही राहिली म्हणजे तुम्ही 0% प्रेग्नंट आहात. 60 किंवा 70% नसते. त्यामुळे IVFचा परसे सक्सेस किती आहे हा जरी प्रश्न मला विचारला पेशंटनी सुद्धा, सो माझं त्याला उत्तर असतं की आपण हा प्रश्न मॉडिफाय असा करायला पाहिजे की फर्स्ट अटेम्प्टमध्ये, मग ते IUI असो का IVF असो, सक्सेस मिळण्यासाठी काय केलं पाहिजे, बरोबर की नाही. सो ह्यामध्ये जर आपण फोकस केला तर आपण सक्सेसफुल होऊ शकतो. समजा 10 पेशंटचे एका दिवशी BETA-HC जी आहे किंवा प्रेग्नन्सीचा रिझल्ट आहे, पहिल्या 9 जणी पॉझिटिव्ह आल्या म्हणून 10वी येणार नाही आहे, आणि पहिल्या निगेटिव्ह 9 आल्या म्हणून 10वी निगेटिव्ह आली असं होणार नाही. सो त्यामध्ये त्या जोडप्यांचं इनपुट, डॉक्टर म्हणून माझं इनपुट, आणि त्यामध्ये डाएट, मेडिटेशन, एक्सरसाइजेस, मेडिसिन्स, या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस जर झाला तर फर्स्ट अटेम्प्ट सक्सेस असलेले पण भरपूर लोक आहे. आणि जेव्हा ते त्या प्रोसिजरचा पार्ट होतात तेव्हाच सक्सेस हा जास्त येतो, असं एक माझं वैयक्तिक मत आहे. खूप छान. म्हणजे खूपदा IVF ला घेऊन भीती असते मनात, किंवा खूपदा आपण जसं ढोबळ म्हणाले की आजकाल खूप आपण बघतोय की या गोष्टी वाढतायत. जसं तुम्ही सांगितलं की खूप चुकीच्या काही लाईफस्टाईल आहे किंवा डाएट आहे, किंवा कधी कधी विचारांचा अभाव आहे, कधी कधी प्रॉपर ट्रीटमेंट न मिळणं आहे, तर असे खूप गैरसमज आहेत. तर असे कधी तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये अनुभवलेत का की असे काही गैरसमजांना घेऊन ते तुमच्याकडे आलेत पण मग त्याचा एंड छान आहे? येतात ना, भरपूर येतात. आणि कसं असतं, सोशल मीडिया हल्ली खूप ऍक्टिव्ह आहे, लोक वाचत असतात, ही चांगली गोष्ट आहे. पण कधी कधी त्यातनं नको ते वाचल्यामुळे भीती जास्त मनामध्ये बसते. तसंच IVFशी रिलेटेड असतं, जे कॉमनली कपल विचारतात मला की इंजेक्शन्स आहेत मग दुखणार का, कारण इंजेक्शन्स हे कोणाला आवडत नाही, बरोबर की नाही. पण आता कसं असतं माहिती का, प्रत्येक एक ट्रीटमेंटच्या मागे काहीतरी वैद्यकीय कारणं असतात आणि त्या पद्धतीने ती ट्रीटमेंट जात असते. सो इंजेक्शन्स जे असतात ना,
ह्याच्यामध्ये आपल्याला त्या पेशंटचं वय, तिचं वजन, आत्तापर्यंतची ट्रीटमेंट, तिचे रिपोर्ट्स ह्याप्रमाणे आपल्याला एक डोस ठरवायला पाहिजे. तो जर डोस कमी झाला तर तिला हवा तो रिझल्ट येणार नाही, जास्त झाला तर तिला साईड इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा आपण हा डोस नीट कॅल्क्युलेट करतो आणि त्यांना देतो तेव्हा त्यांना त्रास होत नाही. हे सगळं करत असताना कंपल्सरी वॉटर इनटेक किती ठेवायला पाहिजे, काय गोष्टी केल्या पाहिजे, काय गोष्टी टाळल्या पाहिजे, डाएट काय असला पाहिजे, हे सुद्धा मी युजली सांगते आणि त्यामुळे त्यांना त्याचा साईड इफेक्ट होत नाही. पण हा खूप कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे आणि तो जरूर विचारावा. तर मग आपण त्याचं उत्तर दिलं तर परत जेव्हा शंका दूर होते तेव्हा सक्सेस वाढतो. शंका जरूर विचाराव्या, त्याचं निराकरण करायचं, सोल्युशन घ्यायचं आणि पुढे जायचं. IVF केलं की मुलगा किंवा मुलगी किंवा जेंडर हे डिसाईड करता येतं का? हाही प्रश्न कदाचित ऐकला असेल किंवा खूप जणांनी विचारलाय का तुम्हाला? हो, कालच्या चौपडीतलं उदाहरण आहे की त्यांना पहिली मुलगी आहे आणि आता त्यांना मुलगा हवा आहे, म्हणून ते म्हणतात IVFनी मुलगा होईल असं आम्हाला सांगितलं आहे. सो बेसिकली कसं असतं, मी त्यांनाही तेच उत्तर दिलं की हा कायद्याने गुन्हा आहे, त्यामुळे हा केला जात नाही. आता प्रेग्नन्सी राहणं हीच एवढी मोठी गोष्ट झाली आहे की त्यात मुलगा का मुलगी ह्याच्या खोलात फार न पडण्यातच शहाणपणा आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे याच्या बाबतीमध्ये. सो मुलगा असो मुलगी असो, शेवटी बाळ आहे आणि ते Correct. या देशाचं. कारण अनेक जोडपी आहेत ज्यांना वेगवेगळ्या पद्धतीने ही प्रेग्नन्सी Exactly. राहत नाहीये, त्यामुळे काय आहे पेक्षा महत्वाचं आहे ते आहे. एक्झॅक्टली, म्हणजे असणं आणि ते हेल्दी असणं, करेक्ट, हे जास्त इम्पॉर्टंट. बरोबर. खूपदा असं आपण ऐकतो किंवा आजकाल जसं सोशल मीडिया हे बूस्ट आहे एकदम, तर तिथे खूपदा असं काही जण असं म्हणतात, काही लिहिलेलं असतं की IVFने केलेली मुलं तितकी हुशार नसतात किंवा तितकी स्मार्ट नसतात, जे की नॅचरली कन्सीव्ह करून राहिली आहेत. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल किंवा त्याबद्दल तुमचं मत काय? हा चांगला प्रश्न आहे, तुम्ही विचारला मला तो. कसं असतं माहिती का, प्रेग्नन्सीसाठी गर्भाशय जे आहे त्याच्या बाजूला 2 गर्भनलिका म्हणजे फॅलोपियन ट्यूब आणि 2 ओव्हरीज असतात. नॅचरली कसं असतं, ओव्हरीमधनं एक रिलीज होतं आणि ते फॅलोपियन ट्यूबमध्ये ओढून घेतलं जातं आणि ते ॲम्प्युला म्हणून त्याचा एक भाग आहे तिथवर येतं. संबंध आले की स्पर्म्स जे असतात ते डिपॉझिट झाल्यानंतर ते स्वतः पुढे जाण्याची क्षमता ठेवतात आणि स्पर्म्स जे आहे ते पुढे जात जात त्या फॅलोपियन ट्यूबमध्ये जाऊन त्या बीजाला फलित करतात, म्हणजे थोडक्यात बाळ तयार करतात आणि हे बाळ येऊन गर्भाशयामध्ये रुजतं आणि वाढतं. IVFमध्ये आपण काय करतोय, ही गोष्ट जी फॅलोपियन ट्यूबमध्ये घडते आहे ती आपण लॅबमध्ये करतोय, पण ते तयार झालेलं बाळ आपण सोडतो गर्भाशयातच आहे आणि ते तिथेच रुजतंय आणि तिथेच वाढतंय. त्याच्यामुळे IVFमुळे मुलाची बौद्धिक क्षमता कमी आहे असं तर होणारच नाही. उलट माझं म्हणणं राहील की ती एखाद वेळेस जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकते, कारण अनप्लॅन्ड प्रेग्नन्सी या आपल्याकडे खूप कॉमन आहे की चुकून राहिला, आम्हाला तर नकोच होतं. पण जेव्हा आपण IVF करतो एखाद्या जोडप्याचं, तर दोघांनीही आधीपासून जे बेसिक औषध आहे, फॉलिक ॲसिड आहे ते घेतलंय, एक्सरसाइजेस करतायत, डाएटमध्ये चेंजेस केले, त्यामुळे थोडक्यात तिची बॉडी ही जास्त रिसेप्टिव्ह आहे त्या प्रेग्नन्सीला आणि जेव्हा जास्त रिसेप्टिव्ह मेंटॅलिटीमध्ये ते बाळ रुजेल तेव्हा त्यातनं जे बाळ मोठं होणार आहे ते माझ्या दृष्टीने बौद्धिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या हे जास्त हेल्दी असणार आहे, जास्त चांगलं असणार आहे. असं बाय चॉईस आहे ती. करेक्ट, त्याच्यावर मेहनत, फुकटची किंमत नसते. एवढी मेहनत घेतल्यावर जेव्हा बाळ येतं तेव्हा त्याच्याशी एक इमोशनल कनेक्ट जो होतो तो जेव्हा असतो तेव्हा ती आई स्वतःची जास्त काळजी घेते, तेव्हा तो बाबा त्याच्या बायकोची आणि त्याच्या बाळाची जास्त काळजी घेतो आणि चांगल्या काळजीचं फळ हे नेहमी चांगलंच असतं. खूप छान तुम्ही माहिती आणि सोप्या भाषेत की कदाचित सगळ्यांना म्हणजे जे रिलेट होईल की IVF काय आहे किंवा कशा वेळी आणि कशासाठी करतात किंवा प्रत्येकच केसमध्ये IVFच होणार असं नाही, जरुरी नाहीये की. तर खूप छान तुम्ही ती गोष्ट आज मांडली इथे. तर असे काही केसेस आहेत का की जे खरंच म्हणजे खूप वर्षानुवर्ष ट्राय करतात आणि मग एज फॅक्टर पुढे गेलाय किंवा सगळ्या गोष्टी म्हणजे नाही 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 हे उत्तर म्हणून मग इथपर्यंत आलेत? आणि गोष्टी तर खूप आहे, कारण प्रत्येक पेशंट आपल्याला वेगवेगळे अनुभव आणि एक वेगळी गोष्ट तयार होत असते. 2 उदाहरणं महत्वाची मी इथे सांगू इच्छेन की मध्ये एक पेशंट आले होते, त्यांना 2.5-3 वर्षापूर्वी हजबंडला कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि कॅन्सर डिटेक्ट झाला की प्रत्येक माणूस पहिले घाबरणार, कारण लग्न झालंय, प्रेग्नन्सी नाहीये, त्यात कॅन्सर डिटेक्ट झाला आहे, त्याचा खर्च,
पुढे काय, प्रेग्नन्सीचं काय, ह्या सगळ्याच्यात ते माझ्याकडे आले तेव्हा ऑलरेडी त्यांची कॅन्सर ट्रीटमेंट झाली होती आणि कॅन्सर स्पेशालिस्टनी म्हटलं होतं की तुम्ही आता हरकत नाही आहे प्रेग्नन्सीच्या हिशोबाने पुढे जायला. पण ते जे किमोथेरपीचे औषधं असतात त्याच्यामुळे हजबंडचा सिमेन काउंट जो आहे तो ऑलमोस्ट नील झाला होता. म्हणजे सिमेनमध्ये काहीच शुक्राणू स्पर्म शिल्लक राहिले नव्हते. आता मला सांगा, अशा पेशंट्सला आपण IVFच्या द्वारे आज प्रेग्नन्सी देऊ शकतो. कारण यांना आपण कितीही बाकी पद्धतीने करायला गेलो तरी 50% कॉन्ट्रीब्युशन जर स्पर्मचं आहे आणि तेच जर त्या जोडप्यामध्ये नाही आहे तर आपण IVF या टेक्नॉलॉजीचा अशा पेशंटला नक्कीच फायदा होऊ शकतो. दुसरी पेशंट माझ्याकडे होती, ती महाराष्ट्राच्या बाहेरच्या स्टेटमधली होती. तिचा नवरा MIDCमध्ये शिरवळच्या इथे कामाला होता म्हणून ते आले होते. तर तिच्या दोन्ही फॅलोपियन ट्यूब ज्या आहेत त्या ब्लॉक होत्या. आत्ता थोड्या वेळापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं की प्रेग्नन्सी ही बेसिक ट्रीटमेंटने किंवा नॅचरली ही फॅलोपियन ट्यूबमध्ये राहत असते. तर दोन्ही फॅलोपियन ट्यूब जर ब्लॉक आहे तर तिला प्रेग्नन्सी राहणं शक्यच नाही. तिचा AMH काउंट चांगला होता, तिच्या बिजाशयात एग्स भरपूर होते, हजबंडचा सेमेन चांगलं होतं, पण जिथे ते नॅचरली एकमेकांशी कनेक्ट होणार तिथेच प्रॉब्लेम आहे. सो मग तिला IVFनी मी प्रेग्नन्सी दिली. त्यामुळे तिच्या मुलाच्या प्रत्येक वाढदिवसाला ती मला फोटो पाठवत असते. सो हे जे आहे ना, एक पुढली पिढी आपण एका वेळेला किती जीवांची डील करतो आहे आणि हे आयुष्यभरासाठी आता तिला माझं नाव लक्षात राहणार. मध्ये हॉस्पिटलच्या नवीन बिल्डिंगचा आम्ही रौप्य महोत्सव पण केला होता. सो तेव्हा पण ती घेऊन आली होती आणि मी, मॅडम आपके साथ फोटो खींचना ही है, सबसे पहले इसको आपने देखा है, आपके कारण हुआ है. सो ही अजूनही ती माझ्याशी कनेक्टेड आहे, जरी ती तिच्या आता नेटिव्ह प्लेसला शिफ्ट झाली आहे. सो माझं म्हणणं आहे की IVF ही टेक्नॉलॉजी आहे. गरज असेल तर त्याच्याविषयी फार टेन्शन न घेता, फार टॅबू न करता मोकळ्या मनाने पुढे जा. जे काय शंका आहे त्या विचारा आणि त्या टेक्नॉलॉजीचा स्वीकार करा, तर प्रेग्नन्सी राहणं तुम्हाला सोपं होईल. कुठल्या पद्धतीने प्रेग्नन्सी राहिली हे महत्त्वाचं नाही आहे, प्रेग्नन्सी राहणं हे महत्त्वाचं आहे. शेवटचा असा संदेश जे कोणी जोडपी आहेत, म्हणजे जे प्लॅनिंग फेजमध्ये किंवा न्यूली मॅरिड आहेत किंवा प्रेग्नन्सीच्या राहतं नाही राहतं या कन्फ्युजनमध्ये आहेत, तर त्यांना काय द्या? तर अशा सगळ्या जोडप्यांना माझा सल्ला राहील की तुम्हाला जेव्हा प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे तेव्हा ती गायनोकोलॉजिस्टला भेटून त्यांच्या सल्ल्याने प्लॅन करा. प्रेग्नन्सी प्लॅन करताना ती किती ड्युरेशनची प्लॅन केली पाहिजे हे त्यांना नीट विचारा. त्याच्यासोबत आहार आणि लाईफस्टाईलमध्ये काय मॉडिफिकेशन्स केले पाहिजे हे पण त्यांना विचारा. आणि एकदा प्रेग्नन्सी राहिली की सुद्धा रेग्युलर फॉलोअप ठेवणं महत्त्वाचं आहे. प्रेग्नन्सी राहिली म्हणजे सगळं झालं असं नसतं. सो डाएट, एक्सरसाइज, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे प्री कन्सेप्शनपासून प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा आणि डिलेव्हरीमध्ये सुद्धा महत्त्वाचे असतात. आणि ट्रीटमेंटसाठी जर काही आपल्याला हायर एंडला जावं लागलं, म्हणजे IUI किंवा IVFचा आपल्याला पर्याय जर डॉक्टरांनी दिला आणि तो खरंच गरजेचा असेल तर काहीही टेन्शन न घेता त्याला पुढे जा. तुमचे जे काही डाऊट्स असतील ते जरूर विचारा, तुमच्या सगळ्या शंका क्लिअर करा आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी, पूर्ण तयारीने त्या गोष्टीला पुढे जा. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही तुमचा इतका व्हॅल्युएबल टाईम भारी लोक या चॅनलसाठी दिलात आणि त्याचसोबत जे आपल्याला आज ऐकतात सगळ्या श्रोत्यांसाठी दिलात, तर खरंच थँक्यू सो मच. आणि इथे ज्यांनी कोणी हा संपूर्ण पॉडकास्ट ऐकलाय आणि तुम्ही जर प्रेग्नन्सी प्लॅनिंगमध्ये असाल किंवा प्रेग्नन्सीच्या फेजमध्ये असाल आणि अशी काही शंका असेल किंवा कधी तुम्हाला डॉक्टर चारुता मॅमना भेटायचं असेल, कन्सल्ट करायचं असेल, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता. सो थँक्यू सो मच शेवटपर्यंत पॉडकास्ट ऐकलात यासाठी. आणि अशाच अनेक नवीन नवीन भारी पॉडकास्टसाठी भारी लोक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आज मला खूप छान वाटलं. भारी लोक या चॅनलवर मला तुम्ही संधी दिली आणि अनेक लोकांना माझ्या या बोलण्यानी नक्कीच फायदा होईल अशी मी अपेक्षा करते. तुमचे धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असंच तुमचं चॅनल अजून खूप मोठं होऊ देत. थँक्यू सो मच मॅम.